नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आज आपण बघत आहोत 21,000 प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशन्सचे। आणि सॉरी बरं का, कारण टप्प्याटप्प्यामध्ये हे या दारिद्र्याचे मी प्रश्न टप्प्याटप्प्याने घेतले आहे। यानंतर असं होणार नाही, कारण भरपूरसे प्रश्न होते तर तेवढे एका व्हिडिओमध्ये वाचून होत नव्हतं आणि व्हिडिओ भरपूर लेंदी होत होता, त्यामुळे मी कमी प्रमाणात प्रश्न घेतले होते। आता आपण सुरुवात करतो 87 प्रश्न क्रमांकाला सुरुवात करत आहोत। प्रा डीटी वाचून घेऊयात। प्रश्न क्रमांक 87, प्रा डीटी लकडावाला समितीने दारिद्र्याचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली? राज्यसेवा मुख्य 2013 चा हा प्रश्न आहे। ए दिलेला आहे अल्पकाळ कालावधी, बी दिला आहे समान स्मरण कालावधी, सी दिला आहे संमिश्र स्मरण कालावधी, डी दिलाय बीपीएल पद्धत। तर प्रश्न क्रमांक 87 चं काय आहे अचूक उत्तर? तर बी समान स्मरण कालावधी आणि सी संमिश्र स्मरण कालावधी, पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे। आता बघूया तर प्रश्न क्रमांक 88 वाचत आहोत। तेंडुलकर समितीच्या मते राज्यसेवा मुख्य 2013 चा हा प्रश्न आहे। ए दिलाय 2004 आणि 5 या वर्षी ग्रामीण भागात रुपये 446.68 दरोडे ही दारिद्र्य रेषा मानावी। बी दिला आहे 2004 आणि 5 या वर्षी 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती। सी उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झाली आहे। डी ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे। तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? बघा, ए बरोबर आहे, बी पण बरोबर आहे आणि सी पण बरोबर आहे। पण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे का? नाही। तर पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर येणार आहे। प्रश्न क्रमांक 89, 2009 आणि 2010 मध्ये तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेनुसार खालीलपैकी किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली होते? एसटीएमएस 2013 चा हा प्रश्न आहे। ऑप्शन दिले आहे 350 दशलक्ष 29.8%, 400 दशलक्ष 30.1%, 300 दशलक्ष 27.3%, 450 दशलक्ष 34.2%। तर काय आहे त्याचं अचूक उत्तर असणार आहे 350 दशलक्ष 29.8% असं असणार आहे। प्रश्न क्रमांक 90 बघत आहोत। 2004 आणि 5 या वर्षासाठी तेंडुलकर समितीच्या शिफारसीप्रमाणे खालीलपैकी कोणती दारिद्र्य रेषा निश्चित करण्यात आली? ग्रामीणसाठी इकडे दिलेला आहे, शहरी भागासाठी या बाजूला दिलेला आहे। तर कोणता ऑप्शन बरोबर आहे त्याचा? तर 446.68 रुपये दरोडे प्रतिमाह आणि शहरी भागासाठी 578.80 रुपये दरोडे प्रतिमाह हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 91 वाचत आहोत। अनेक अंगी दारिद्र्य निर्देशांकाने 1997 मध्ये कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली? राज्यसेवा पूर्व 2013 चा हा प्रश्न आहे। तर कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली आहे? तर मानवी दारिद्र्य पर्याय वाचून घेऊया। तर ग्राहक निर्देशांक, भारतीय दारिद्र्य निर्देशांक, दारिद्र्याखालील निर्देशांक आणि चौथा आहे मानवी दारिद्र्य निर्देशांक। तर त्याचं अचूक उत्तर काय आहे? मानवी दारिद्र्य निर्देशांक हे त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 92, खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी आहेत? राज्यसेवा पूर्व 2013 चा हा प्रश्न आहे। ए दिला आहे भारतातील महत्त्वाच्या राज्यामध्ये दारिद्र्याचे संकेंद्रण झालेले दिसते। बी दिला आहे शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे। सी दिला आहे दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये वाढला आहे। तर पर्याय क्रमांक त्याचं काय बरोबर असणार आहे? तर बघा, आणि डी आहे, डी वाचायचं होतं। डी दिलेला आहे नियोजन आयोगाचे लकडावाला तज्ञ गटाचे दारिद्र्याचे अंदाज मान्य केले आहे। तर काय? तर चारही विधान हे करेक्ट आहे, म्हणजे वरील हे विधान कोणते कोणते बरोबर आहेत हे आपल्याला विचारलेलं होतं, तर वरील सर्व विधान हे बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 93 बघत आहोत। दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शीर गणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे। कारण राज्यसेवा पूर्व 2013 चा हा प्रश्न आहे, कारण विचारलेला आहे त्याचं। तर काय कारण असू शकते? कौटुंबिक उत्पन्नाचा तपशील उपलब्ध नसतो, किमान स्वास्थ्याच्या प्रमाणाची व्याख्या करणे कठीण आहे, ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे दाखवते, वरीलपैकी कुठलेही नाही। तर काय त्याचं अचूक उत्तर? ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे दाखवते। प्रश्न क्रमांक 94 बघत आहोत। खालील विधाने भारतातील दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न आहेत? राज्यसेवा पूर्व 2013 चा हा प्रश्न आहे। ए दिला आहे दारिद्र्य रेषेची संकल्पना कॅलरीच्या स्वरूपात मांडली आहे। बी दिला आहे दारिद्र्य आणि भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत। सी दिला आहे दारिद्र्य रेषा टोपली बास्केट मधील वस्तू आणि सेवांमध्ये बदल घडवून आणला गेला आहे। डी दिला आहे शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतशास्त्र सुचवले गेले आहे।
वरीलपैकी कोणती विधाने SD तेंडुलकर कमिटीच्या दारिद्र्य संकल्पनेनुसार बरोबर आहेत हे विचारलेलं आहे. तर कोणती आहे संकल्पना? तर मला असं वाटते पर्याय क्रमांक ऑप्शन डी म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. कारण बघा, शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र सुचवले गेले आहे, दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न आहेत. SD तेंडुलकर कमिटीच्या दारिद्र्य संकल्पनेनुसार. प्रश्न क्रमांक 95 वाचत आहोत. 1996 ते 97 मध्ये नियोजन मंडळाने व्यक्त केलेल्या दारिद्र्याच्या अंदाजासाठी कोणता निकष वापरला होता? राज्यसेवा मुख्य 2012चा प्रश्न आहे. एक दिला ग्रामीण भागासाठी दरमहा दरडोई रुपये 122.60 उपभोग खर्च आणि शहरी भागासाठी 158.30% प्रत्येक महिन्याला. दुसरा आहे ग्रामीण भागासाठी 160. तर पाठच असायला पाहिजे तुमचं, ज्यांनी वाचलेलं आहे ना, जे रिपीट करत आहेत त्यांच्यासाठी तर पाठच असायला पालाच त्याचं उत्तर निघून जाते. 122.60 खर्च आणि शहरी भागाचा 158.30 प्रत्येक महिन्याला. 96 आणि 97चा आहे निकष तो. प्रश्न क्रमांक 96 दिलेला आहे. तर भारतातील ग्रामीण दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणता कार्यक्रम जाहीर करण्यात आला? राज्यसेवा मुख्य 2012चा हा प्रश्न आहे. कोणता कार्यक्रम जारी करण्यात आला होता? तर पहिला आहे 20 कलमी कार्यक्रम, दुसरा आहे किमान गरजा कार्यक्रम, तिसरा आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि वरील सर्व. तर कोणते 20 कलमी कार्यक्रम सुद्धा घेतलं होतं, किमान गरजा कार्यक्रम देखील आणि एकात्मक ग्रामीण विकास कार्यक्रम. त्यामुळे वरील सर्व हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 97 डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारसीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब रिकामी जागा या निकषाने ठरवावी. राज्यसेवा मुख्य 2012चा हा प्रश्न आहे. एक दिलाय उपभोक्त्याचा खर्च, उत्पन्न मर्यादा, उष्मांक, कॅलरी ग्रहण, आरोग्य स्थिती. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? तर उपभोक्त्या खर्च. डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारसीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब उपभोक्त्या खर्च या निकषाने ठरवावी. प्रश्न क्रमांक 98 बघत आहोत. तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात? ESO पूर्व 2012चा प्रश्न आहे. किती टक्के लोक? तर 37% लोक. प्रश्न क्रमांक 99 2004 आणि 5च्या नियोजन मंडळाच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात गरिबीची प्रमाण? बिहार किंवा ओडिसा, दोनपैकीच असणार आहे. तर ओरिसा. 2004 आणि 5 नियोजन मंडळाच्या आकडेवारीनुसार. रिपीट, आता सुद्धा हा रिपीट झाला होता प्रश्न. प्रश्न क्रमांक 100 वाचत आहोत. 2004 आणि 5च्या किमतीनुसार ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय दारिद्र्य रेषा 446.68 दरडोई मासिक उपभोग खर्च अशी आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील 41.8% लोक राष्ट्रीय दारिद्र्य रेषेखाली होते. 446.68 चे दारिद्र्य रेषेचे माप वाढवले तर ग्रामीण दारिद्र्याच्या प्रमाणावर काय परिणाम होईल? तर काय परिणाम होणार आहे? तर पर्याय दिलेत. ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण 41.8% पेक्षा वाढेल, ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण 41.8 पेक्षा कमी होईल, ग्रामीण दारिद्र्याच्या प्रमाणावर कोणताही परिणाम होणार नाही आणि चौथं दिलाय ग्रामीण दारिद्र्याच्या प्रमाणावरील परिणाम अनिश्चित राहील. तर त्याचं अचूक उत्तर आहे तर ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण 41.8% आणि काय होणार? वाढणार. प्रश्न क्रमांक 101 बघा. दांडेकर आणि रथ यांच्या अंदाजानुसार 1960 आणि 61 मध्ये ग्रामीण भागात डॅश लोक आणि शहरी भागात डॅश लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे. STMS 2012चा हा प्रश्न आहे. तर किती टक्के? बघा, 1960 आणि 61 मध्ये ग्रामीण भागासाठी किती आहे? तर 40% आणि शहरी भागासाठी किती आहे? तर 50%. प्रश्न क्रमांक 102 बघत आहोत. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? कृषी सेवा पूर्व 2012चा हा प्रश्न आहे. तर हरियाणा, गुजरात, पंजाब आणि गोवा. त्यापैकी कोणतं अचूक उत्तर आहे? तर गोवा हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 103 डॉक्टर VN दांडेकर व श्री निळकंठ रथ यांच्या मते दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या मोजताना किमान आहार उष्मांक पाहिजे. कृषी सेवा पूर्व 2012चा हा प्रश्न आहे. किती पाहिजे? पाठच असायला हवे. 2250.
प्रश्न क्रमांक 104 बघत आहोत. भारतात दारिद्र्यविषयक कोणती संकल्पना विचारात घेतली जाते? निरपेक्ष दारिद्र्य, वाढीव दारिद्र्य, STM 2011चा हा प्रश्न आहे. तर कोणती निरपेक्ष दारिद्र्य ही भारतात दारिद्र्यविषयक कोणती संकल्पना विचारात घेतली जाते? निरपेक्ष दारिद्र्य. प्रश्न क्रमांक 105 नियोजन आयोगाच्या अहवालानुसार रिकामी जागापेक्षा कमी उष्मांक मिळणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती दारिद्र्य रेषाखाली घेतात. तर किती असेल तर STM 2011चा हा प्रश्न आहे. आणि किती? 2400 पेक्षा कमी असणारे उष्मांक दारिद्र्य रेषेखाली घेतात. प्रश्न क्रमांक 106 गरीब राज्यातील गरिबी दूर करण्यासाठी 11व्या वित्त आयोगाने सुचवलेल्या पर्यायानुसार कर उत्पन्न विभागणीमध्ये राज्यातील दरडोई उत्पन्नातील तफावतीला देण्यात आलेले महत्त्व खालीलप्रमाणे वाढवली. STM 2011चा हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे 60%, 62.2%. त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 107 बघत आहोत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या तल समितीच्या डॉक्टर तेंडुलकर अहवालाप्रमाणे भारतातील दारिद्र्याची टक्केवारी डॅश एवढी होती. कृषी सेवा पूर्व 2011चा हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे 37.2%. ही त्याचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण दारिद्र्यावरील प्रश्न बघितले. 107 प्रश्न होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आल्यास लगेच तुम्ही व्हिडिओ बघू शकाल. तोपर्यंत बाय.